पण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, इथे देखील तुम्हाला 4 पर्याय दिले गेले. या 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आपण प्रश्न वाचून घेऊया. तंबोरा, वीणा, सतार, घंटा या सर्व उदाहरणावरून धातूचा डॅश डॅश हा गुणधर्म लक्षात येतो. आपला पहिला प्रश्न आपण वाचलेला आहोत मुलांना. आपण काय करणार आहोत, आता प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते बघणार आहोत. पर्याय चकाकी आहे, नादमयता आहे, उष्णतावाहक आहे, स्थितिस्थापकता आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, की तंबोरा, वीणा, सितार, घंटा ही कशी आहे, नादमय आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, त्याच्यामध्ये नादमयता हा गुणधर्म आपल्या लक्षात येत आहे. आपण पुढे जाणार आहोत. काच, काही प्रकारचे प्लास्टिक, स्वच्छ पाणी, हवा हे पदार्थ डॅश डॅश हा गुणधर्म दाखवतात. कोणत्या प्रकारचा गुणधर्म, काच हा कोणता गुणधर्म दाखवतो हे देखील आपण पाठामध्ये शिकलेलो. आपण पर्याय वाचणार आहोत. घनता आहे, प्रवाहिता आहे, विद्राव्यता आहे आणि पारदर्शकता आहे. या 4 पैकी मुलांना आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, की घनता म्हणजे जो पदार्थ, ज्या पदार्थाची घनता जास्त आहे त्या पदार्थाचं काय आहे मुलांनो, तो पदार्थ साहजिक कसा असणार आहे, जड असणार आहे. त्यामुळे त्याची पदार्थाची घनता ही जास्त असणार आहे. म्हणून ते उत्तर याच्यामध्ये येत नाही. प्रवाहिता म्हणजे जे द्रवरूप पदार्थ आहे ते पाण्यावर पडल्याचं ते ज्या ठिकाणी प्रवाहून जातात त्या ठिकाणाला प्रवाहिता बोलतात. मग त्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. विद्राव्यता म्हणजे जे द्रवरूप पदार्थ मध्ये जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात, मिक्स होतात, त्याला विद्राव्यता बोलतात. मग त्यामुळे ते देखील येत नाही. आणि मग आपला जो राहिला जो शब्द आहे पारदर्शकता, की ज्या पारदर्शकता हा काय आहे गुणधर्म आहे, मग तो कशामध्ये आढळतो, तो काचामध्ये आढळतो, जे स्वच्छ पाण्यामध्ये आढळतो. प्लास्टिकची बॉटल आहे की ज्याच्याकडून आरपार पलीकडचं दिसतं, की पलीकडील गोष्टी आपल्याला दिसतात, त्या गोष्टीला आपण किंवा त्या पदार्थाला काय बोलणार, पारदर्शकता बोलणार आहोत. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, आईस्क्रीम तयार करताना ते थंड ठेवण्यासाठी डॅशचा वापर केला जातो. कोणत्या गोष्टीचा आपण पर्याय वाचणार आहोत. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, नुसता कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन वापरणार आहोत का मुलांना आपण बर्फ वापरणार आहोत. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. आपण पाहिलं होतं की आपलं योग्य उत्तर आहे गोठवलेला जो आईस्क्रीम आहे आपण त्याचा वापर करणार आहोत, आपण त्याच्यासाठी उपयोग करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती अवस्था पदार्थात आढळत नाही. कोणती आढळत नाही आपण वाचूया मुलांना. हवा आहे, द्रव आहे, वायू आहे, स्थायू आहे. स्थायूरूप, द्रव, वायू आणि हवा. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना. बरोबर आहे, तुम्ही पटकन त्याचं उत्तर दिलं. याचं उत्तर काय आहे, हवा आहे. कारण हवा हा काही पदार्थाची अवस्था नाही आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता पदार्थ हा सप्लवनशील आहे. कोणता पदार्थ आहे, मग आपण 4 पर्याय बसणार. खोबरेल तेल आहे, आयोडीन आहे, वाळू आहे आणि हे पॅराफिन वॅक्स म्हणजेच काय आहे, मेण आहे. मग या 4 पैकी पॅराफिक्स मेण पासून काय बनवले जातात, मेणबत्त्या. वाळू पासून काय बनवले जाते, काच बनवली जाते. खोबरेल तेल पुसा आहे, द्रवरूप आहे, त्यामुळे 3 याच्यामध्ये गटात बसत नाही. मग आपलं यापैकी आयोडीन आहे ते कसं आहे, सप्लवनशील पदार्थामध्ये मोडले जाते. म्हणून आपलं योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो त्यावरून त्या पदार्थाचा डॅश डॅश कळतो. काय एखाद्या पदार्थामध्ये त्यात घुसण्यामध्ये तो त्याचा किती, कोणती गोष्ट करते की तो किती विरोध करतो याच्यावरून त्याचा काय समजून येतो, की त्याचा कोणता गुणधर्म आपल्याला त्या पदार्थाचा समजून येतो. मग आपण पाहणार आहोत ठिसूळपणा, विद्राव्यता, कठीणपणा का स्थितिस्थापकता. तर या 4 पैकी आपल्याला काय समजतं मुलांना, की आपलं योग्य उत्तर आहे त्या पदार्थाचा कठीणपणा. स्थितिस्थापकता हे तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्राव्यता म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. ठिसूळपणा म्हणजे जे आपण हाताने स्मॅश करू शकतो, जसं मुलांना आपण पाहू शकतो जो खडू आहे किंवा एखादा जो पदार्थ आहे आपण तो स्मॅश करू शकतो, की सहज हाताने आपण काय करू शकतो, जो फूल आहे ते मॅश होऊ शकतं म्हणजे तो ठिसूळ आहे. मग अशा प्रकारे जे आपण स्पंज आहे, एखादा कापूस आहे, हे काय आहे, ठिसूळ आहेत. मग आपण ते करू शकतो. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, की दोन्हीही लोखंड आहे आणि त्याचा एखाद्या गोष्टीचा किती विरोध करू शकतो, पदार्थ त्यात घुसणाऱ्या पदार्थास किती विरोध करू शकतो यावरून त्याचा काय पडतो, कठीणपणा आपल्याला समजून येतो. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. पदार्थ गरम होताना ज्या तापमानावर त्याचे उत्कलन होते त्याच तापमानावर ते थंड होताना जसं म्हणून त्या पदार्थाला काय बोलणार, मग गोठण बोलणार, उत्कलन बोलणार, सप्लवन बोलणार का संगणन बोलणार. यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना, पदार्थ जेव्हा गरम होतो आणि तो तितकं तर थंड पण होतं त्या पदार्थाला आपण बोलणार संगणन बोलणार. सप्लवन कशाला बोलणार मुलांना, की जो मुलांना जो स्थायरूप जो पदार्थ आहे त्याचे द्रवरूपात रूपांतर होतात, थेट वायुरूपात रूपांतर त्याला सप्लवन बोलणार. उत्कलन म्हणजे पाण्याचं आपण ज्या उष्णता देतो, उकळतो त्याला उत्कलन बोलणार. गोठण म्हणजे काय होतं मला, ते एक पाणी आपण जर थंड करायला ठेवत असताना ज्या एका पदार्थ ते पाणी थंड न होता ते काय होतं, पुन्हा डायरेक्ट त्याचं बर्फात रूपांतर होतं, त्याला आपण गोठण बोलणार. म्हणून हे 3 प्रकार याच्यात येत आहे. संगणन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, धातूंना खेचून त्याच्या तारा तयार करतात त्या धातूची डॅश डॅश
म्हणतात. त्या धातूला काय बोललं जातं की धातूंना खेचून त्याच्या तारा तयार करतात. मग आपले 4 पर्याय आहेत. तन्यता आहे, विद्युत वाहकता आहे, उष्णता वाहकता आहे आणि वर्धनीयता आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर मुलांना काय असणार आहे? बघा आपण पाहिलंय वर्धनीयता म्हणजे काय आहे मुलांना की धातूंना ठोकून त्याचे पत्र तयार केले जातात. त्याला वर्धनीयता म्हणा. उष्णता वाहक म्हणजे जे उष्णतेचं वहन म्हणजे जे धातू आहे त्या धातूंच काय केलं जातं, उष्णता दिल्यावर त्याचं वहन होतं ते उष्णता वाहक आहे. विद्युत वाहक म्हणजे जे विजेच्या मार्फत म्हणजे जे काय इलेक्ट्रिसिटीच्या मार्फत ज्याचं वहन होतं त्याला विद्युत बोलतात. पण तन्यता हा आपलं हे योग्य उत्तर असणार आहे, कारण त्याला काय केलं जातं, धातूंना खेचून त्याच्या तारा तयार केल्या जातात. म्हणजे सोनं आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे, त्यांना खेचून आपल्याप्रमाणे त्याचा जसा आपल्याला उपयोग असेल, गरज असेल त्याप्रमाणे त्याचा वापर केला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा पाण्याचा उत्कलनांक आहे. काय आहे पाण्याचा उत्कलनांक? आपण पर्याय वाचणार आहोत. 0°C, 40°C, 100°C का सांगता येत नाही. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? अगदी बरोबर. आपलं काय उत्तर आहे? 100°C. जेव्हा आपण पाण्याला उकळवतो तेव्हा जे गरम होतं तेव्हा आपण काय बोलतो त्याला 100°C. आणि शरीराचं तापमान मानवाचं किती आहे? 37°C. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? 100°C पाण्याचा काय आहे? उत्कलनांक आहे. बघा इथे आपला 10वा प्रश्न आहे, सर्व वायूंना स्वतःचा डॅश डॅश नसतो. सर्व वायूंना स्वतःचा काय नसतो? मी तुम्हाला सांगितलं की जे स्थायीरूप पदार्थ आहे त्याला स्वतःचा आकार असतो, परंतु जे वायू आणि द्रवरूप पदार्थ असतात त्यांना स्वतःचा आकार नसतो. बघा ते 4 पर्याय आहेत. मग आपला पर्याय आकारमान नसतो, आकार नसतो, दाब नसतो का उपलब्ध जागा नसते. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे की सर्व वायूंना स्वतःचा काय नसतो? आकार नसतो. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण पाहणार आहोत की प्रश्न उत्तरे पाहणार आहोत की या पाठाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची प्रश्न उत्तरे विचारली आहेत. काही लघुत्तरी आहेत, काही दीर्घोत्तरी आहेत. ती कोणती प्रश्न आहेत ते देखील आपण लगेचच पाहणार आहोत. बघा इथे पहिला प्रश्न विचारला, पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या आहेत? पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या आहेत मुलांना? तुम्हाला माहित आहे, तुम्ही आतापर्यंत शिकलात. पदार्थाच्या अवस्था 3 आहेत. स्थायीरूप, द्रवरूप आणि वायुरूप या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. बघा मुलांनो आपण पाहू शकता, स्थायीरूप, द्रव, वायू, स्थायू, द्रव, वायू अशा पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. दुसरा प्रश्न विचारणार बघा, काय आहे विचारले, अवस्थांतर म्हणजे काय? अवस्थांतर म्हणजे काय आपण मुलांना पाहिलं आहे की एका पदार्थ जेव्हा दुसऱ्या पदार्थात रूपांतर होत असते त्या पदार्थाला आपण काय बोलतो? अवस्थांतर बोलते. उदाहरणार्थ समजा आपण बर्फ आहे, बर्फाला जर आपण वितळवलं तर त्याची द्रव रूपात अवस्था जाते, म्हणजे ती पदार्थाची अवस्था ही बदलली आहे. त्या पदार्थाच्या अवस्था बदलणाऱ्या अवस्थेला आपण काय बोलणार आहोत? अवस्थांतर बोलणार आहोत. बघा आपण वाचूया, पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा दुसऱ्या अवस्थेत त्याचं काय होते? अवस्थेत जाते. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्याला काय बोलले जाते? त्या क्रियेस पदार्थाची अवस्थांतर असे बोलले जाणार आहोत. म्हणजे पदार्थाची क्रिया ही करणं गरजेचं आहे की त्या पदार्थाला काय करणं आहे, समजा एक पदार्थाची अवस्था बदलण्यासाठी त्या पदार्थावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे, म्हणजे ते लिहिलं आहे क्रिया. म्हणजे उदाहरणार्थ बर्फ आहे, बर्फाला आपण उष्णता देणं किंवा उष्णता काढून घेणं ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. म्हणून त्या बोलले की अवस्थांतर म्हणजे काय? पदार्थाची एका अवस्थेमधून बदल जाऊन तेव्हा दुसऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा रूपांतर होते किंवा दुसऱ्या अवस्थेत जाते त्या क्रियेस काय बोलतात? अवस्थांतर असे बोलले जाते. आपला जो तिसरा प्रश्न आहे पाहूया, पदार्थाचे अवस्थांतर कशामुळे होते? आपला तिसरा प्रश्न आहे. तसं मी दुसऱ्या प्रश्नातच त्याचं उत्तर सांगितलं आहे की पदार्थाचे अवस्थांतर कशामुळे होते? पदार्थाला उष्णता दिल्यामुळे होते किंवा पदार्थाची उष्णता काढून घेतल्यामुळे होते. पुन्हा आपण बघा पाहणार आहोत. उत्तर बघा काय दिले, पदार्थास उष्णता दिल्याने किंवा पदावरील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे काय होते मुलांना? अवस्थांतर होते. हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, वायुरूप पदार्थाचे काही गुणधर्म सांगा. वायुरूप पदार्थाचे काय गुणधर्म आहेत मुलांना? आपण पाहिलं होतं की वायूंना काय आहे की जे द्रवरूप पदार्थ आहे की द्रव आणि वायू जे पदार्थ आहेत त्यांना काय नाही, स्वतःचा आकार नाही, स्वतःचा आकारमान नाही. ते कमी अधिक दाबामध्ये काय होतात? त्याचे रूपांतर होते आणि कमी किंवा अधिक असल्यामुळे ते काय होतात? त्याची जे जागा व्यापतात, ते उपलब्ध जागा व्यापतात. जसं आपण पाणी गरम करायला ठेवलं आणि पाण्याच्या कडावर काय होतं? एक प्रकारे वाफा निर्माण होतात आणि ते काय करतात? त्या ठिकाणी झाकणाला ते जे करतात जागा व्यापतात, ते उपलब्ध जागा व्यापून घेण्याचं काम करतात. म्हणजे वायूला काही नाही, स्वतःचा आकार नाही, स्वतःचा आकारमान देखील नाही. आपण पाहूया, वायूंना स्वतःचा आकार नसतो, ठराविक आकारमान नसते, ते उपलब्ध जागा व्यापतात. दाब कमी किंवा जास्त केल्यास त्याचे आकारमान बदल, दाब कमी किंवा जास्त, जसं आपण पाणी गरम जास्त करू किंवा आपण उष्णता वाढवली तर त्याचा आकारमान वाढतो किंवा त्याचा दाब वाढतो आणि आपण त्याची उष्णता कमी केली की त्याचा दाब कमी होतो. तर अशा प्रकारे वायू पदार्थाचे आपण काय आहेत? गुणधर्म देखील इथे पाहिलेले आहेत.
आपला पुढचा प्रश्न, तापमापीची माहिती लिहा. तापमापी काय आहे? तापमापीची माहिती काय असू शकते की तापमापी कशाचा माहिती आपण पाहतो मुलांनो की तापमापीचा उपयोग काय की शरीरातील तापमान बघण्यासाठी आपण काय करत असतो, तापमापीचा वापर करतो. त्याला आपण काय म्हणतो, तापमापी हे एकक आहे. तापमान आपल्या शरीरातील तापमान बघण्यासाठी मोजण्यासाठी ते किती आहे ते मोजण्यासाठी हे तापमापी हे एकक वापरलं जातं. मग हे एकक मुलांनो कसं वापरलं जातं की थंड पाण्यामध्ये किती आहे, गरम पाण्यात किती आहे, बर्फाच्या पाण्यात किती आहे, त्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. तापमापीमध्ये तापमान मोजण्यासाठी पाराचा वापर केला जातो, जेणेकरून जो पारा आहे त्याच्यामध्ये ठेवला जातो आणि त्यावेळी त्याचं काय केलं जातं, तापमान बघितलं जातं. ते मोजण्यासाठी 0°C याचा देखील आपण वापर करतो की 0°C मोजून आपण काय करत असतो, मोजण्याचं जे आपलं ते तापमान आहे त्याच्यातून आपण बघत असतो. जसं आपण बोलतो ना की तापमान आपल्या शरीराचं किती वाढलं आहे, मग आपलं सर्वसाधारण शरीरातलं मानवाचं तापमान हे 37° असलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे आपलं गरम पाण्याचं जो उत्कलनक आहे तो किती आहे, 100°C आहे. आपण पाहणार आहोत तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. मी सांगितलं तापमान मोजण्यासाठी 0°C देखील काय करतात, हे एकक वापरलं जातं. हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे आता ते मुलांना कसं की जसं पहिलं आहे ते काय कसं की ते लोखंडाचं असं की जे एक जड प्रकारामध्ये तापमापी असेल की त्याच्यामध्ये पारा असतो आणि त्याच्यावर ते हाताने लिहिलेले जे नंबर असतात त्याप्रमाणे जितकं तापमान असेल तो पारावर जायचा. परंतु आता वेगवेगळ्या प्रकारामध्ये तापमापी आपल्याला आढळायला मिळते आणि आता बऱ्याच ठिकाणी डिजिटल प्रमाणामध्ये किंवा डिजिटलमध्ये ती उपलब्ध आहे की प्रत्येक दवाखान्यामध्ये काय केली जाते, ते डिजिटल पद्धतीने तापमान आपलं मोजलं जातं शरीराचं. ते वेगवेगळ्या आकाराचं देखील वेगवेगळ्या शेपमध्ये आहे, वेगवेगळ्या आकाराचं आहे, वेगवेगळ्या रंगाचं देखील ते उपलब्ध आपल्याला दिसतं. बघा वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या डिजिटल तापमापीचा वापर हा सर्रास केला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, उत्कलन म्हणजे काय? उत्कलन काय आहे की ज्या ठिकाणी आपण पाण्याला जास्त प्रमाणे उकळवतो किंवा त्याचं पाण्याला आपण गरम करतो म्हणजेच पाण्याला उष्णता देतो त्यालाच आपण काय बोलणार आहोत, उत्कलन असे बोलणार आहोत. बघा आपण वाचूया. पाणी जसजसे गरम होते तसतसे त्याचे बाष्पीभवन होते. पाण्याला जसं आपण जसं गरम करतो त्याचे बाष्पीभवन होते आणि त्या बाष्पीभवनाच्या भागातून सर्व भागातून होऊ लागते व त्याचे वाफ होते. पाणी जसं जसं गरम होतं ते उकळायला लागतं आणि ते उकळायला लागलं त्याचे बाष्पीभवन होते आणि बाष्पीभवन त्याचे काय होते, वाफ तयार होते, ती हवेत मिसळते व यालाच पाण्याचे काय बोलणार, उकळणे बोलणार किंवा त्याला उत्कलन बोलणार. पाण्याचे उकळणे म्हणजेच काय आहे, त्याला उत्कलन बोलणार. जसं पाणी जसं गरम होते तसं त्याचे काय होते, बाष्पीभवन होते. बाष्पीभवन होऊ लागल्यावर ते वाफ कुशी जाते, ती बाहेर जाते, त्याची हवेत ती मिसळली जाते आणि पाण्याची उकळणे म्हणजेच त्याला आपण काय बोलणार, उत्कलन असे बोलणार आहोत. आपला पुढचा प्रश्न, फ्रीज व फ्रीजरमध्ये तापमान हे किती असते? फ्रीज वेगळं, फ्रीजर वेगळं. जे फ्रीजमध्ये आपण ज्या भाज्या ठेवतो, दूध ठेवतो ते थंड होण्यासाठी किंवा गरम राहण्यासाठी की ते खराब होऊ नये किंवा ते नाश होऊ नये म्हणून आपण फ्रीजमध्ये काही गोष्टी ठेवतो आणि काही गोष्टी फ्रीजरमध्ये ठेवतो. मग त्याच्यातील तापमान हे वेगवेगळे. जसं मी तुम्हाला सांगितलं की थंड पाण्यातलं तापमान वेगळं आहे, गरम पाण्यातलं वेगळं आहे आणि बर्फातलं पाण्यातलं तापमान वेगळं आहे. त्याचप्रमाणे फ्रीजमधलं तापमान वेगळं आहे, फ्रीजरमधलं वेगळं आहे, शरीरातलं तापमान वेगळं आहे. आपण त्याची सूची मुलांनो स्पष्टीकरणाच्या माध्यमातून देखील पाहिलेली आहे. इथे विचारले फ्रीज व फ्रीजरमध्ये तापमान किती, की फ्रीजमधील तापमान आहे जे 0°C तर फ्रीजरमधील -18°C एवढं आहे की आपण पाहणार आहोत. बघा फ्रीजमधील जे तापमान आहे ते 0°C पेक्षा कमी असते, तर फ्रीजमधील तापमान हे काय -18°C पेक्षा काय आहे, कमी असते. हे देखील आपण याच्यामध्ये स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आपल्या पुढचं आहे सप्लवनची व्याख्या सांगा. सप्लवनची व्याख्या काय आहे मुलांनो, की जर एखादा स्थायू पदार्थ आपण जर घेतला, त्याचं आपण पदार्थावर प्रक्रिया केली तर त्याचं द्रवरूपात रूपांतर न होता ते डायरेक्ट किंवा ते थेट वायुरूपात रूपांतर होते, त्या प्रक्रियेला आपण काय बोलणार, सप्लवन असे बोललं जाणार. म्हणजे उदाहरणार्थ काय, कापूरची गोळी आहे की कापूर आपण काय केलं जातो, आपण जर त्याच्यावर प्रक्रिया केली तर तो काय होतो, तर त्याच्या द्रवरूपात रूपांतर होत नाही, तर ते डायरेक्ट वायुरूपात त्याचे रूपांतर होते. ही त्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. बघा इथे काय दिलंय, स्थायरूप पदार्थाचे द्रवरूपात रूपांतर न होता थेट वायुरूपात त्याचे काय होते, अवस्थांतर होते, त्या प्रक्रियेला काय बोलले जाते, सप्लवनशील प्रक्रिया असे बोलले जाते. आपला पुढचा प्रश्न, पदार्थाचे विविध गुणधर्म कोणते आहेत? की पदार्थाचे विविध गुणधर्म जसं आपण बोलू शकतो, कठीणपणा आहे, ठिसूळपणा आहे, घनता आहे, पारदर्शकता आहे, प्रवाहिता आहे. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की या सर्व प्रकारचे आपण बघत आहोत. कठीणपणा, ठिसूळपणा, घनता आहे, पारदर्शकता आहे, वर्धनीयता आहे, तन्यता आहे. अशा हर एक प्रकारचे जे विद्राव्य पदार्थ आहे, अविद्राव्य पदार्थ आहेत, हे सर्व काय आहेत, पदार्थाचे गुणधर्म आहेत. आपण पाहणार आहोत. घनता आहे, कठीणपणा आहे, ठिसूळपणा आहे, प्रवाहिता आहे, विद्राव्यता आहे, पारदर्शकता आहे, स्थितिस्थापकता आहे. हे पदार्थाचे काही सर्व
गुणधर्म हे देखील आपण पाहिलेले, त्याची उदाहरणं देखील आपण पाठाच्या माध्यमातून मुलांना घेतलेली आहेत. आपण पाहणार आहोत कुकरची मूठ ही प्लास्टिकची का असते. हा प्रश्न देखील तुम्हाला मुलांना पडलेला असेल की सगळं जे भांडं आहे ते ॲल्युमिनियमचं आहे, स्टीलचं आहे, परंतु स्टीलच्या भांड्याला जे आपण मूठ कशाला असते मुलांना, जो कुकरचं भांडं असतं त्याला मूठ असते, किंवा जी एखादी कढई असते त्या कढईला देखील काय असतं, प्लास्टिकची मूठ असते. मग आपण म्हणतो की अरे जे पूर्ण जे धातूने बनलेला जो कुकर आहे किंवा जो कढई आहे, मग त्याला ती पण प्लास्टिकची का मूठ आहे, कारण धातू कसा आहे, उष्णता वाहक आहे. मग तो कोणताही धातू घ्या, ॲल्युमिनियम घ्या मुलांना, लोखंड घ्या म्हणा, तांबं, हे काय आहे, उष्णतेचं वहन करणारं आहे. त्याच्यामुळे जर आपण त्या भांड्याला किंवा त्या धातूला आपण जर गरम केलं, उष्णता दिली, तर त्या सगळ्या भागामध्ये ती उष्णता पसरत जाते, म्हणून तर आपण त्याला उष्णता वाहक बोलतो. मग असंच जर आपण भांडं जर आपण गॅसवर ठेवलं किंवा आपण त्याला उष्णता दिली, तर ते उष्णतेचं वहन करणार आहे. आपल्या हाताला चटका लागू शकतो आणि तो चटका लागू नये म्हणून आपण त्याला काय करतो, प्लास्टिकची मूठ ठेवतो. मग प्लास्टिक हे काय आहे, हे धातू काय आहे, विरोधक आहे. म्हणजे ते उष्णता जसं वहन करणारे जे धातू आहे आपण पाहिले आहेत म्हणून, की जसं तांबं आहे, पितळ आहे, लोखंड, एक आहे उष्णतेचं वहन करणार, परंतु जो प्लास्टिक आहे ते उष्णतेचं वहन करत नाही. उष्णतेचं त्याच्यावर काय होत नाही मुलांनो, की ते वहनाचं काम करत नाही. जरी त्या धातूला उष्णता लागली तरी त्या प्लास्टिकला उष्णता लागत नाही. ते उष्णतेचं वहन न करणारं ते काय आहे, साधन आहे. आपण उत्तर पाहणार आहोत. कुकर धातूपासून बनवतात. जो कुकर आहे तो धातूपासून बनवतात. मग तो वेगळा ॲल्युमिनियमचा बनवतात, स्टीलचा बनवतात, तांब्याचा बनवतात. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते काय असू शकतात, पात्र बनवली जातात, भांडी बनवली जातात. हे सर्व धातू उष्णतेचे वाहक आहेत. मग हे जे सर्व धातू आहेत ते काय आहेत, उष्णतेचे वहन करणारे आहेत, उष्णतेचं प्रसरण करणारे आहेत. मात्र प्लास्टिक हा धातू कसा आहे, मात्र इथे बघा पात्र लिहिलेलं आहे, परंतु पात्र हा जो शब्द आहे इथे चुकून पात्र आलेलं, इथे काय लिहायला पाहिजे, मात्र. काय आहे, मात्र. मात्र प्लास्टिक आहे काय आहे, हा धातू नाहीये. प्लास्टिक हा धातूमध्ये मोडत नाहीये. बाकी जे सर्व धातू आपण पाहिले तर आपण प्लास्टिकचं त्याच्यामध्ये मोडत नाही, त्याच्यामध्ये उष्णतेचं वहन करणारा गुणधर्म नाही आहे, म्हणून त्यामध्ये काय आहे, उष्णता वाहक आहे. तो उष्णता वाहकता हा गुणधर्मच नाहीये आणि मग ती मूठ ताप आणि त्याच्यामुळे तो उष्णतेचं वहनच करत नाहीये. जरी त्या धातूला चटका लागला किंवा उष्णता लागली तरी पण त्या प्लास्टिकला त्याचं काय नाही, तो उष्णतेचं वहन न करणारा आहे, म्हणून तो काय, उष्णता वाहकता हा गुणधर्म त्याच्याकडे नसल्यामुळे ती मूठ तापत नाही म्हणजे ती गरम होत नाही. आणि म्हणूनच कुकरची मूठ ही प्लास्टिकची असते, कारण का जेव्हा आपण त्याचा वापर करतो आणि जर आपल्याला ते भांडं खाली ठेवायचं असेल तर आपल्याला त्याला काय करतो, त्या प्लास्टिकचं आपण कानाला धरून आपण ते खाली ठेवतो, जेणेकरून आपल्याला ते मूठ गरम लागत नाही. तर अशा प्रकारे आपण म्हणून पाहिलं की प्लास्टिक हे काय नाहीये, हा काय धातू नाहीये, तो उष्णतेचं वहन करत नाही, उष्णता वाहकता हा गुणधर्म त्याच्यामध्ये आढळत नाही आणि म्हणून ती मूठ तापत नाही. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं आहे. या पाठाच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तराचे देखील प्रश्न दिलेले आहेत. काही छोटे लघुत्तरी आहेत, काही दीर्घोत्तरी आहेत. हे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरं घेतलेले आहेत. मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून जो आपला पाठ आहे पदार्थ सभोवतालच्या अवस्था त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपण पाहिलेले आहेत. की या पाठाच्या घटक आपण पाहिलेले आहेत की पदार्थाच्या अवस्था ह्या कोणकोणत्या आहे, अवस्थांतर म्हणजे काय आहे, उष्णता म्हणजे काय, अवस्थांतराचे उपयोग आपण कशा प्रकारे करतो, त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण करत आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहिले विद्रव्यता म्हणजे काय, अविद्रव्यता म्हणजे काय, तन्यता म्हणजे काय आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं वर्धनीयता म्हणजे काय आहे. या सर्व प्रकारच्या मुलांना या घटकांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला आहे. पदार्थाचे गुणधर्म पाहिले आपण मुलांना, त्याचप्रमाणे पदार्थाचे गुणधर्म पाहिले, धातूचे गुणधर्म पाहिले, ते कोणती, त्याची उदाहरणं कोणती आहेत. या सर्व घटकांचा मुलांना आपण सविस्तररित्या अभ्यास या चित्रीकरणाच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून देखील केलेला आहे. त्याचप्रमाणे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देखील आपण या सर्व प्रकारची जी प्रश्नाची उत्तरे आहे ती देखील देण्याचा आपण प्रयत्न केला. तर अशा प्रकारे मुलांना हा पाठ मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे आणि तो तुम्हाला समजलेला आहे. सोप्या भाषेत हा मी सांगितलेला आहे आणि तुम्हाला समजला आहे, मला पूर्ण खात्री आहे. तर भेटूया आपण एका नवीन पाठाकडे, एका नवीन विषयाकडे. तोपर्यंत धन्यवाद.